हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय. प्रभाग क्रमांक 6 मधील अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांचे प्रतिपादन. निवडणूक आली म्हणूनच जनतेसमोर जात नाही, तर गेली 5 वर्ष या प्रभागातील विकास कामे मी करत आहे. निवडणुकीत तेच चेहरे निवडून येतात म्हणून लोक कंटाळलेली आहेत. म्हणूनच मी विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवित असलो तरी मूळ गाभा हिंदुत्व असल्याचे प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवारी लढवित असल्याचे राहुल गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नमस्कार, माझं नाव राहुल यशवंत गायकवाड. मी प्रभाग क्रमांक 6 मधून ब मधून निवडणूक लढवत आहे. अपक्ष माझी निशाणी आहे बस. मला कालच निशाणी मिळालेली आहे. 3 नंबरला माझी निशाणी आहे. 3 नंबरचं बटन दाबलं तर तुम्ही बसला वोटिंग करू शकता. तर मी साहेब 6 मधून निवडणूक का लढत आहे याचं मागचं कारण एकच आहे. त्या मागची 5 वर्ष या प्रभागामध्ये मी झाडून काम केलेलं आहे. म्हणजे कुठलाही असा भाग नाही आहे का जिकडं मी काम नाही केलेलं आहे. तेव्हा त्या मुद्द्यावर, विकासाच्या मुद्द्यावर घेऊन, आणि हिंदुत्व हा आमच्या बाजारपेठेचा गाभा आहे. मी बाजारपेठेत वाढलेलो आहे, त्यामुळे तो प्रश्नच नाही राहिला. हिंदुत्वाचा मुद्दा आहेच आहे, पण महत्त्वाचा मुद्दा विकासाचा आहे. बरेच वर्ष आमचा भाग हा विकासापासून दूर राहिलेला आहे. 30 लोक कायम निवडून येतात, 30 लोक सत्ता राबवतात. त्यामुळे लोक पण इथले आमचे कंटाळलेली आहेत. प्रत्येकाने सांगितलं आहे का आता नवीन चेहऱ्याला संधी देऊ, काम करणाऱ्या माणसाला संधी देऊ. भविष्य यांनी 5 वर्ष मी काम नाही केलं तर मला पण लोक बोलतील का तुम्ही पण जा, दुसऱ्याला संधी देऊ. पण मला एकदा संधी दिल्यानंतर मी काय काम करतोय पुढच्या 5 वर्षात तुम्हाला दिसूनच येईल. मागच्या 2-3 वर्षामध्ये मी टर्फ मैदान, रस्ता, गोल्ड सिनेमाच्या मागचा रस्ता, परमार कंपाऊंड, गोसावी कंपाऊंडच्या मधला कंपाऊंड, विविध गटारे, भोरी मस्जिद स्लॅब, विविध ठिकाणी दिवाबत्ती आणि कचरा संकलनाच्या व्यवस्था, या सगळ्या गोष्टी मी वार्डाच्या हिशोबाने सांभाळलेल्या आहेत आणि त्या केलेल्या आहेत. त्या मुद्द्यावरच मी निवडणूक लढत आहे. का माझा मुद्दा हा हिंदुत्व आणि विकास याच्यावरच अवलंबलेला आहे आणि लोक त्याच्यावरच विश्वास ठेवून मला मतदान करतील. पुढील काळामध्ये मी जेव्हा नगरसेवक होईल तर येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभागातून नदी वाहते. हे आमच्या सौभाग्य आहे का नदी आमच्या प्रभागातून वाहते, पण त्याचा दुरुपयोग जास्त केला जातोय. तर मला त्याचा सदुपयोग करायचा आहे. रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आमच्या प्रभागातील. का जो साबरमती इतर ठिकाणी जे आपल्या गोमुखला केलेला आहे ठाण्याला, त्याप्रमाणे आपल्याला नदीच्या संवर्धनासाठी नदीच्या बाजूला खूप चांगली डेव्हलपमेंट करून रिव्हर फ्रंट प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे, जसा कर्जतला आमदार साहेबांनी केलेला आहे. आमच्या प्रभागामध्ये बाजारपेठ येते. तालुक्यातून भरपूर महिला व नागरिक कायम खरेदीसाठी येत असतात, परंतु बाजारपेठेमधली जे शौचालय आहे ते खूप जीर्ण झालेलं आहे आणि महिलांना तिथे शौचालयाची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मी निवडून आल्यानंतर महिलांसाठी व पुरुषांसाठी एक चांगलं सुसज्ज अत्याधुनिक शौचालय बांधण्यात येईल. का येणाऱ्या तालुक्यातल्या, शहरातल्या सर्व नागरिकांना त्याची व्यवस्था होईल. बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी कायम चालू असते, त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न असेल. पार्किंगची व्यवस्था ही माझ्या प्रभागामधल्या जागेमध्ये केली जाईल. का भविष्यामध्ये कोणीही बाजारपेठेमध्ये शॉपिंगला आला, खरेदी करायला आला, तालुक्यात नाही होते, शहरात नाही होते, तो त्याची गाडी पार्क करून बाजारपेठेमध्ये वॉकिंग करत जाऊ शकतो. तेव्हा बाजारपेठे वाहतूक कोंडी होणार नाही.